माझ्या आईच्या हातचं कैरीचं लोणचं अगदी सगळ्यांनाच खूप आवडतं. खाणारे सगळेच खूप कौतुक करतात. इतकं भारी हे लोणचं तयार होतं. म्हटलं तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करावी. त्यासाठी खास रेसिपी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर दरवर्षी माझी आईच जास्त प्रमाणात हे लोणचं बनवते आणि मला पाठवत असते, त्यामुळे मी बनवत नाही. पण यावर्षी म्हटलं चला आपणच हे लोणचं बनवूया. त्यासाठी आईकडनं सगळं प्रमाण साहित्य लिहून घेतलेलं आहे आणि परफेक्ट त्याच पद्धतीचं लोणचं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे 1.5 किलो कच्ची कैरी घेतलेली आहे. कैरी चांगली आंबट आणि आतून छान अशी पांढरी असली पाहिजे. अशा कैरीचं लोणचं अगदी वर्षानुवर्ष टिकतं. तर कैरी जी आहे दुकानातूनच घेतल्यावर त्यांनीच कट करून दिलेली आहे. त्यामुळे लोणचं करण्याचं हे काम माझं खूपच सोपं झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, जर तुम्ही घरीच कैऱ्या कट करणार असाल तर सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. कपड्याने पुसून फॅन खाली पूर्णपणे सुकवून कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्या कट करायच्या. पण इथे काय झालं, मी दुकानातूनच कैऱ्या विकत घेतल्या आणि त्यांनीच कट करून दिल्या. त्यामुळे तिथे मला त्या धुता आल्या नाही. त्यामुळे त्या कट केलेल्या कैऱ्या घरी आणल्यानंतर स्वच्छ केल्या. म्हणजेच त्यातील कोळीचा भाग काढून घेतला. त्यानंतर स्वच्छ त्या पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. तर स्वच्छ कैऱ्या धुतल्यानंतर चाळणीमध्ये थोडा वेळ पाणी निथरण्यासाठी ठेवल्या. त्यानंतर लगेचच या ताटामध्ये पसरवून त्यावर एक नेटचा कपडा बांधून घेतला आणि वरती टेरेसवर उन्हामध्ये 3-4 तासासाठी सुकवायला ठेवलेले आहेत. आता बघूया पुढची प्रोसेस. तर आता इथे लोणचं करण्यासाठी मी लाकडी घाण्याचं करडईचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी सरसोचं तेल किंवा वास नसलेलं कुठलंही तेल वापरू शकता. पण आम्ही नेहमी करडईचं तेल वापरत असतो. आता हे तेल चांगलं धूर निघेपर्यंत तापायला ठेवायचं आहे. कढईचं तळ जेवढं आहे ना, तेवढीच गॅसची आच ठेवून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते एका शेगडीवर ठेवूया आणि तोपर्यंत इतर सर्व तयारी करून घेऊया. तर इथे मी 100 ग्रॅम बडीशेप कढईमध्ये घातली आणि 15 ग्रॅम मिरे घातलेले आहेत. हलकेसे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर. अगदी 3-4 मिनिटं हे भाजून घेतल्यानंतर यातलं अर्ध प्रमाण जे आहे आपल्याला मिक्सरच्या साहाय्याने जाडसर वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे आपलं तेलही गरम झालंय. अगदी 10 मिनिटं लागले तेल गरम व्हायला. आता एखादी लवंग यामध्ये टाकून पाहिली की लगेच फुलून वरती येते आणि धूर देखील तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने हे तेल गरम करून घेतलं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर हे तेल गरम करायला मला इथे 10 ते 12 मिनिटं लागलेले आहेत. आता तेलाचं तापमान थोडं कमी होऊ द्यायचं. म्हणजेच आता 10 मिनिटं झालेले आहेत गॅस बंद करून. आता लवंग टाकल्यानंतर ती वरती येत नाहीये, तळाशीच जाऊन बसलेली आहे. पण तेल मात्र गरम आहे. आता या स्टेजला तेलामध्ये इतर सर्व साहित्य घालायचं आहे. सगळ्यात आधी स्वच्छ करून घेतलेल्या 1 पाव मेथ्या म्हणजेच मेथीदाणे यामध्ये घालायचे आहेत. बघू शकता तेल गरम आहे. तुम्हाला बुडबुडे दिसत असतील, यावरून कळालं असेल. आता हे व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचं. 2 मिनिटं मेथ्या तेलामध्ये होऊ द्यायच्या आहेत. यामुळे ना मेथ्यांचा कडवटपणा थोडा कमी होतो आणि हलक्याशा त्या तेलामध्ये मुरल्या देखील जातात. तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत. 2 मिनिटानंतर यामध्ये मोहरीची डाळ घालायची आहे. इथे अर्धा किलो मोहरीची डाळ मी वापरत आहे. तर आमच्या घरचं हे जे लोणचं आहे ना, यामध्ये जेवढी कैरी असते ना, तेवढ्याच प्रमाणात मसाला तयार केला जातो आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तेल किंबहुना त्यापेक्षा जास्त तेल वापरलं जातं. यामुळे छान मसालेदार आणि रसरशीत खार असलेलं, मसाला असलेलं लोणचं तयार होतं, जे की खूप चविष्ट लागतं. कारण आमच्या घरी ना, त्या कैरीच्या फोडींपेक्षा जास्त मसाला आवडीने खाल्ला जातो. मग तो भाताबरोबर, चपातीबरोबर खायला सगळ्यांनाच खूप आवडतो. त्यामुळे अशा पद्धतीने मसाला जास्त प्रमाणात आमच्या लोणच्यामध्ये असतो. आता मोहरी डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून हिंग घालायचं आहे. त्याचबरोबर 125 ग्रॅम अर्धा पाव हळद घालायची आहे. 1 पाव लाल तिखट वापरलंय, पण यामध्ये 200 ग्रॅम तिखट असलेलं लाल तिखट आहे आणि 50 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट आहे, जेणेकरून लोणच्याला छान रंग येईल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं तुमच्या लक्षात आलं असेल की गरम तेलामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घेत आहे. तेल अजिबात थंड होऊ द्यायचं नाहीये. फक्त गरम कसं असलं पाहिजे, की हे जे मसाले आहे, हे जे सगळं साहित्य आपण तेलामध्ये जेव्हा घालतो, तेव्हा ते जळालं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं तेल गरम असलं पाहिजे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. यामुळे काय होतं, सगळे मसाले हलकेसे गरम होतात. त्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. सगळं काही व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलंय. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. तर आमच्या घरी लोणच्यामध्ये हे सगळं साहित्य असंच घातलं जातं. अजिबात आम्ही ते बारीक वाटून किंवा जाडसर वाटून घालत नाही. मेथ्या देखील तशाच ठेवतो. तर अशा पद्धतीने आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे.
तर आता इथे बघू शकता कैरीच्या फोडी ज्या आहेत उन्हामध्ये 3-4 तास सुकवून घेतल्यात, पूर्णपणे कोरड्या झाल्यात, अजिबात पाण्याचा अंश त्यामध्ये नाहीये. हात देखील माझे स्वच्छ कोरडे आहेत. तर लोणचं करताना पाण्याचा संपर्क त्याच्याशी आला नाही पाहिजे, नाहीतर मग तुमचं लोणचं खराब होईल. त्यासाठी सगळे भांडे, तुमचे हात सगळं काही कोरडं असलं पाहिजे. आता इथे मी बरोबर जवळपास 200 ग्रॅम मीठ घेतलंय. त्यातलं 2-3 चमचे मीठ यामध्ये घालून लोणच्याच्या फोडींना लावून घेतलं. त्यानंतर हा थंड झालेला मसाला यावर घालायचा आहे. आता अर्ध्या प्रमाणात आपण बडीशेप आणि मिरे वाटून घेतले होते ते घालायचे. लवंग घालायचे आहेत 15 ग्रॅम इथे लवंग घेतलेले आहेत आणि जे अख्खे ठेवले होते मिरे आणि बडीशेप ती घालायची आहे. राहिलेलं मीठ घालायचं आहे. मीठ इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. तर जवळपास 180 ते 200 ग्रॅमपर्यंत मीठ लागतं. व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करायचंय. आता मी हात लावलेला नाहीये. कलथ्याच्या सहाय्याने व्यवस्थित मसाला लोणच्याच्या फोडींना लावून घेतलाय. बघू शकता किती मसालेदार हे झालेलं आहे. आणि बरोबर 1 किलो तेल याला लागलेलं आहे. तर बरोबर 1.5 किलो कैऱ्या तर 1.5 किलो मसाला आणि 1 किलो तेल इथे वापरलंय. आता अशा पद्धतीने हे थोडं कोरडंच आहे. आता हे स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये भरून घ्यायचंय. त्याआधी एक सिक्रेट टिप तवा गरम करून घेतला, त्यावर हिंग घातलेला आहे आणि स्वच्छ धुवून उन्हाला लावून घेतलेल्या या काचेच्या बरणीला आपल्याला अशा पद्धतीने हिंगाची धुरी द्यायची आहे. तर या स्टेपमुळे आपल्या लोणच्याला मस्त असा हिंगाचा एक सुगंध मिळतो. तर ही स्टेप नक्की करा. त्याआधी काचेच्या बरण्या स्वच्छ धुवून उन्हाला लावून घ्या. आता हे जे लोणचं आहे या बरण्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. बघू शकता सध्या जास्त तेल यामध्ये नाहीये. 3 दिवस असंच हे लोणचं मस्त पॅक करून घरामध्ये एखाद्या अंधाराच्या ठिकाणी ठेवायचं आहे. काही जण उन्हाला लावतात, पण आम्ही असंच ठेवत असतो घरामध्ये. 3 दिवसानंतर यामध्ये परत तेल घालायचं आहे. 3 दिवस झाकण उघडायचं नाही. फक्त रोज एक टाईम फक्त हलवून घ्यायचं आहे लोणचं. तर अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालंय. तिसऱ्या दिवशी हलकंसं पाणी याला सुटतं आणि आता यामध्ये तेल घालायचं आहे. तर आता इथे अर्धा किलो तेल जे आहे गरम करून परत थंड केलेलं आहे. हे तेल यामध्ये घालायचे. झाकण लावायचं आहे आणि परत बरणी जी आहे हलवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने परत मला जवळपास पाऊण किलो तेल लागलेलं आहे 2 बरण्यांमध्ये घालण्यासाठी. हलवून घेतल्यानंतर बघू शकता सगळा मसाला असा एकत्र झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तेल दिसत नाहीये. पण छान असं रसरशीत मसालेदार आपलं हे लोणचं इथे तयार झालंय. तर लोणचं बुडेल इतपत तेल लोणच्यामध्ये असलं पाहिजे. साधारण 1 इंच तरी तेल लोणच्याच्या वरती असलं पाहिजे. रोज बरणी हलवून घ्यायची. 21 दिवसानंतर तुमचं लोणचं खाण्यासाठी तयार होतं. रोज एकदा कोरड्या चमच्याने लोणचं हलवून घ्यायचंय. अगदी तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी लोणच्यामध्ये मीठ, हळद आणि तेल भरपूर प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमचं लोणचं अगदी 1 वर्षापेक्षा जास्त काळ चांगलं राहतं. दिवसेंदिवस त्याची चव अगदी अप्रतिम येते. छान ते मुरल्यावर खूपच भारी लागतं. तर अशा माझ्या आईच्या पद्धतीचं हे लोणचं एकदा तुम्ही नक्की करून पहा. अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना आवडेल अशी खास रेसिपी आहे. तर मग तुम्हाला आवडली का आमच्या घरची ही लोणच्याची पद्धत? आवडली असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा, करून पहा. अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे दिलेलं आहे आणि रेसिपी जर खरंच मनापासून आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.